महायुतीतील कुरबुरींची दिल्लीमध्ये कुजबूज सुरू झाल्याची बातमी कळतेय। सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला अजितदादांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते अशी माहिती कळतेय। तर आता संसदेचं अधिवेशन सुरू होतंय आणि त्यापूर्वी सर्वपक्षीय खासदारांची बैठक झालेली आहे। मात्र या बैठकीला अजितदादांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते अशी माहिती कळतेय। तर महायुतीमधल्या कुरबुरींची थेट दिल्लीपर्यंत कुजबूज सुरू झालेली आहे। आपण बघितलं होतं गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य झालेलं होतं। त्यानंतर कॅबिनेट बैठकीला शिंदेंच्या आमदारांनी दांडी मारलेली होती आणि आता जेव्हा दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली आहे तेव्हा अजितदादांच्या नेत्यांनी तिथे दांडी मारली आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, यामागचं कारण कळू शकलेलं आहे का? या खासदारांसोबत काही बातचीत झाली आहे का तुमची? नाही, आतापर्यंतची माहिती मिळते त्यानुसार सध्या इथे सर्वपक्षीय बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जे सगळे खासदार उपस्थित आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे खासदार देखील अपेक्षित होते आणि त्यांना विचारून त्यांनी तिथे कोणी प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित राहिलेले नाहीत आणि शिवसेनेकडून या संपूर्ण सर्वपक्षीय बैठकीकरिता श्रीकांत शिंदे अपेक्षित असतात, परंतु त्यांच्याही बाबतीमध्ये सध्या नरेश मस्के हे त्यांच्याऐवजी उपस्थित राहिलेले आहेत आणि श्रीकांत शिंदे हे गटनेते आहेत परंतु ते दरवेळी असतात। आता दुसऱ्या बाजूला हा देखील एक मुद्दा आहे की अनेक ठिकाणी प्रचार सुरू आहे, त्यामुळे सगळेजण महाराष्ट्रातही व्यस्त आहेत का प्रचारामध्ये। शेवटचा दिवस आहे, शेवटचा रविवार आहे प्रचाराचा, परंतु सध्या या सगळ्यामधून जी माहिती मिळते त्यानुसार हे जे खासदार आहेत ते सगळे अनुपस्थित दिसत आहेत। एका बाजूला एक प्रकारचा विसंवाद किंवा वाद हे वारंवार महायुतीतले रोज नव्याने समोर येत असताना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जे सर्वपक्षीय बैठक ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आपापसातील समन्वयाचं असं एक केंद्र असतं की ज्या ठिकाणी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्याच वेळी सत्ता पक्षातीलही सर्व सदस्यांमध्ये आपापसात समन्वय असावा असाही प्रयत्न या सर्वपक्षीय बैठकीमध्ये असतो। परंतु जे आता सध्या आपण पाहतोय त्या सर्वपक्षीय बैठकीला प्रामुख्याने अजित पवारांच्या पक्षाकडून कोणीही उपस्थित नाहीये। दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी नरेश मस्के उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सध्याच्या परिस्थितीमध्ये दिल्लीमध्येही या सगळ्या विषयीची कुजबूज आहे का की ज्या प्रकारच्या कुरबुरी महायुतीत आणि महाराष्ट्रात सुरू आहेत त्याचेच पडसाद हे दिल्लीत पाहायला मिळत आहेत का किंवा या सगळ्यामध्ये 2 डिसेंबरच्या निवडणुकीच्या मतदानानंतर आणि प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर तरी या सगळ्यांमध्ये पुन्हा सुसंवाद सुरू होऊन सर्व सुरळीत सुरू पहिल्यासारखं महायुतीतील वातावरण असेल का किंवा हे खरोखरच आपापसातील वाद हे इतक्या टोकाला गेलेले आहेत की त्याचे पडसाद हे राजधानीतही पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आज सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थिती प्रमुख नेत्यांची दिसते का? तर हा देखील एक प्रश्न या सगळ्यातून निर्माण झालेला आहे। दुसऱ्या बाजूला हे देखील खरं आहे की आज शेवटचा रविवार आहे आणि आजच्या दिवशीच सगळेजण आपल्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे देखील दिल्लीत येऊ शकलेले नसतील, परंतु हे देखील तितकंच खरं की सर्वपक्षीय बैठकीचं अतिशय महत्त्व असतं अधिवेशनापूर्वीच्या आणि त्यालाच अजित पवारांच्या कोणतेही खासदार उपस्थित राहत नाहीयेत। शिवसेनेकडून एकमेव नरेश मस्के उपस्थित आहेत। तर या सगळ्यावरून काही ना काहीतरी कुजबूज ही दिल्लीतही रंगताना दिसते। महायुतीतील नक्कीच महायुतीमधल्या या कुरबुरी आता दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत। सोमेश, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।